दुकानातील पॉस मशीनमध्ये बिघाड असल्यानं धान्य वितरणात अडथळा निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरण करण्याच्या रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागानं हा सूचना दिलेल्या आहेत। ग्राहकांची सही घेऊन जुलै महिन्यातील धान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। पाहूयात। रेशन दुकानांवरती धान्य वितरित करण्यासाठी देण्यात आलेली पॉस मशीनची सुविधा या ठिकाणी पूर्णपणे बारगळलेली होती आणि गेल्या या 8 दिवसांपासून झालेल्या या प्रकारामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले होते। पॉस मशीनला रेंज मिळत नसल्यामुळे धान्य वितरणात देखील अडचणी येत होत्या। रेशन दुकानामधील या गोंधळामुळे या ठिकाणी नागरिकांना मनस्तापाला सामोरे जाताना नागरिक दिसत होते। पॉस मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे पूर्णपणे यंत्रणा ही बारगळली होती। जुलै महिन्यामधील 80 ते 85% धान्य हे वितरित झालं नव्हतं, परंतु आता या सर्व प्रकारामुळे जिल्हा पुरवठा विभागाला जाग आलेली आहे आणि आता ऑफलाईन पद्धतीने हे धान्य वितरित केले जात आहे। गेल्या जुलै महिन्यापासून 80 ते 85 हे धान्य वितरित झाल्यामुळे आता ही ऑफलाईन पूर्णपणे सुविधा देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता येथील नागरिक देखील धान्य दुकानांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत। मशीनला रेंज नसल्यामुळे सर्वसामान्य माणसांचा खोळंबा झाला होता, परंतु आता ऑफलाईन पद्धतीने ही यंत्रणा पुनश्च सुरुवात झाल्यामुळे आता नागरिक देखील आता धान्य दुकानांवरती गर्दी करताना दिसत आहे। त्यामुळे एकंदरीतच आता ही यंत्रणा ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्याचे दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।